नमस्ते गाईज, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी पिकअप पाईल रीडिंग घेऊन आलेली आहे. 2 पाईल इथे बनवलेले आहेत. हे स्क्रीनवर तुमचे पाईल दिसेल इथे. हे फर्स्ट पाईल आहे आणि हे सेकंड पाईल आहे. ओके, तर म्हणजे पाईलमध्ये मी 2 टॅरो कार्डचे डेक घेतलेले आहेत. तर ह्यातला एक डेक जो तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करत आहे तो डेक तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर त्या डेकला जी रीडिंग येईल ती रीडिंग तुमच्यासाठी असेल. ओके, आणि जर तुम्ही चूज करताना तुम्हाला थोडं कन्फ्युजन होत असेल की बाबा मला दोन्ही डेक अट्रॅक्ट करत आहे, की असं वाटतंय की दोन्ही डेक बघूयात आपण की दोन्ही डेकचे काय रीडिंग येणार आहे, तर तुम्ही तसंही पाहू शकता. ओके, तर मे बी दोन्ही डेकचे रीडिंग तुमच्यासाठी असू शकतात. काही काही जर त्यांनी ह्याच्यापैकी कोणताही एक डेक सिलेक्ट केला तर त्या डेकचं रीडिंग हे त्यांच्यासाठी असेल. रीडिंगचं टॉपिक असं आहे की तुमच्या माइंडमध्ये जे पर्सन आहेत, ज्यांचा तुम्ही विचार करत आहात, तर ते पर्सन तुमच्याविषयी काय विचार करत आहेत. ओके, हे पर्सन कोणी असू शकतात. हजबंड, वाईफ, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, एक्स पार्टनर, क्रश, हे कोणी असू शकतात. तर तुम्ही फक्त त्यांचं नाव तुमच्या मनात घ्यायचं आहे आणि ह्या 2 पाईलपैकी एक पाईल चूज करायचा आहे. किंवा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही दोन्ही पाईलचं रीडिंग पाहू शकता इथे. व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता पाईल. आय होप तुम्ही पाईल सिलेक्ट केलेलं असेल. तर मी रीडिंगला स्टार्ट करते. फर्स्ट पाईलचं रीडिंग मी करणार आहे तुमच्यासाठी, की पाहूया की तुमचे पर्सन तुमच्याविषयी काय विचार करत आहेत आत्ता. ओके, तुम्ही त्या पर्सनचं नाव मनातल्या मनात घ्यायचं आहे आणि त्यांचं चेहरा डोळ्यासमोर इमॅजिन करायचा आहे. आणि ही रीडिंग सगळ्या झोडिएक साईनसाठी आहे, मेल फिमेल दोघांसाठी आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही ही रीडिंग किंवा हा व्हिडिओ माझा बघताल, मग भले तुम्ही तो 1 महिन्यानी बघा, 2 वर्षांनी बघा, 3 वर्षांनी बघा, ज्या वेळेपासून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहताल त्या वेळेपासूनच ही रीडिंग तुम्हाला रेझोनेट करेल गाईज. त्याला म्हणतात टाइमलेस रीडिंग. ओके, तर टाइमलेस रीडिंग आहे आणि जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे. तर जेवढे मेसेज तुम्हाला मॅच होतील तेवढे मेसेज घ्या, उरलेले मेसेज इतर लोकांसाठी असतील. ओके गाईज, माय गार्डियन एंजल, माय स्पिरिट गाईड्स, प्लीज मला गाईड करा की आत्ता जो माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांचे पर्सन त्यांच्याविषयी आत्ता काय विचार करत आहेत, त्यांची करंट एनर्जी काय आहे. प्लीज, थँक्यू 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 सो मच. लवकरात लवकर एनर्जी एक्सचेंजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा गाईज. माझा जो व्हिडिओ पाहत आहे त्यांचे पर्सन त्यांच्याविषयी आत्ता काय विचार करत आहेत, त्यांचे करंट फिलिंग काय आहे. पाईल 1 साठी ज्यांनी पाईल 1 सिलेक्ट केलेली आहे त्यांच्यासाठी. ओके, इमोशन्स मध्ये खूप बदलाव आलेला आहे त्यांच्यामध्ये. इमोशनली जर ते बॅलन्स नसतील, मूड स्विंग्स होत असतील त्यांचे, तर ते आता थोडे सेटल होताना, त्यांचे मूड स्विंग सेटल होताना इथे दिसत आहेत. त्यांना जर इगो प्रॉब्लेम असेल, ते जर तुमच्यावर खूप काय म्हणू की
कंट्रोल दाखवत असेल, त्यांनी जसं म्हणावं तसंच तुम्ही ऐकत आहात, म्हणजे तुम्ही ऐकायला पाहिजे, तुम्ही त्यांना हवं तसं त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, असं जर त्यांचा विचार इथे असेल काही दिवसामध्ये, तो इथे बदलताना दिसत आहे. इमोशनली ते हील होताना दिसत आहे. त्यांना असं वाटतंय की त्यांनी ह्या नात्याकडे थोडंसं पोलाइटली बघण्याची गरज आहे, थोडंसं काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे. कारण त्यांना ह्या गोष्टी समजत आहेत की इगो दाखवून उपयोग नाहीये ह्या रिलेशन मध्ये. इगो दाखवलं तर तुम्ही हर्ट होताल, किंवा तुम्ही त्यांच्याशी जास्त बोलणार नाही, किंवा तुम्ही रागवताल, चिडताल. इन केस तुम्ही ब्रेकअप पण करू शकताल, इन केस तुम्ही सेपरेशन सिच्युएशन मध्ये पण जाऊ शकताल. कारण त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. हे तुमचे पर्सन चांगल्या हुद्द्यावर असू शकतात, जर जॉब करत असतील तर गव्हर्नमेंट सर्वंट असू शकतात, बिझनेस करत असतील तर चांगला बिझनेस यांचा सेटल असू शकतो, किंवा ह्याचे आई वडिलांकडून आलेला एखादा बिझनेस हे करत असतील तर येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांचा ना थोडासा विचार आहे ना कन्झर्वेटिव्ह टाईप असेल, खूप ओपन माइंड नाही आहेत हे पर्सन तुमचे. कन्झर्वेटिव्ह म्हणजे मोकळेपणाने सगळ्या गोष्टी शेअर करणं, मोकळेपणाने तुमच्या पण सगळ्या गोष्टी ऐकून घेणं, थोडीशी एकमेकांना जगण्यासाठी स्पेस देणं, हे त्यांना नाही जमत. ओके. थोडेसे ओल्ड फॅशनेबल विचारांचे आहेत हे. तर असे हे तुमचे पर्सन आहेत की जे हे विचार करतात की ह्या नात्यामध्ये इगो दाखवून काही उपयोग नाहीये, कंट्रोलिंग नेचर ठेवून काही उपयोग नाहीये. इमोशनली हील होताना दिसतात. निगेटिव्ह जर काही विचार करत असतील, निगेटिव्ह जर तुमच्या बाबतीत किंवा डाऊट घेणं वगैरे या जर गोष्टी असतील, डॉमिनेशन करणं, वर्चस्व गाजवणं वगैरे असं जर काही असेल, तर हे आता त्यांना कळून चुकलेलं आहे की ह्याचा या नात्यामध्ये काही उपयोग नाही, हे वर्कआउट करणार नाही. ह्याच्यामुळे उलट तुम्ही अजून दुखावताल, आणि दुखावल्या गेल्यामुळे तुम्ही चिडू शकता, भांडणं करू शकता, किंवा तुम्ही सेपरेट सिच्युएशन मध्ये जाऊ शकता, किंवा ब्लॉक पण करू शकता. हे त्यांना असं काहीतरी एक अंदाज त्यांना आलेला आहे, किंवा हे नातं कुठेतरी इथे मध्ये स्टॉप होऊ शकतं, कंटिन्यू नाही होऊ शकणार हे नातं, असं त्यांना कुठेतरी ह्या गोष्टी जाणवल्या आहेत. त्यामुळं इमोशनली ते हील झालेले आहेत. केअरिंग नेचर, थोडस मदत करण्याची इंटेन्शन, थोडस रोमॅन्स, थोडं समजून घेणं, लव्हिंग केअरिंग नेचर, हे त्यांच्या स्वतःमध्ये ते जागृत करताना ते दिसत आहेत. ते ह्या नेचर मध्ये येताना दिसत आहेत. काही काहींच्या बाबतीत असा मेसेज येत आहे की त्यांच्याकडून नकळत का होईना पण तुम्ही खूप हर्ट झालेले आहात, खूप दुखावले गेलेले आहात, आणि त्याच्यामुळे काही काही लोक तुमच्यापैकी की तुम्ही बोलत नाहीयेत त्यांच्यासोबत, तर त्यांना हे कळलंय की त्यांचं हे स्वभाव ठेवून काही उपयोग नाही. हा स्वभावाने हे नातं कुठेतरी नात्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हे नातं कंटिन्यू नाही होऊ शकत, असं त्यांना कुठेतरी ह्या गोष्टी जाणवलेल्या आहेत. आणि त्यांना खूप गोष्टी बोलायच्या तुमच्याशी, पण ते बोलू नाही शकत आहेत, असं एकंदर त्यांची एनर्जी जाणवत आहे. की ते कसं बोलू, कारण कसं असतं, ज्या माणसाला इगो असतो ना त्याला त्याचे विचार, त्याची मतं पटकन समोरच्या समोर मांडता येत नाहीत. आणि अशा केसमध्ये जर त्यांना ती
उपरती झाली आहे की बाबा नाही, आपण चुकीचं वागलोय आपल्या पर्सन सोबत, की आपण हर्ट केलंय समोरच्या माणसाला. आणि त्यावेळेला एकदम इगोस्टिक माणसाकडून एकदम पोलाइट माणसामध्ये तो माणूस कन्वर्ट झाला आणि तो डायरेक्ट तुमच्या समोर आला, तर तुम्ही कसा विचार करताल त्याच्या बाबतीमध्ये, त्यांच्या बाबतीमध्ये? तर ह्याची पण थोडासा त्यांना एक ह्या बाबतीमध्ये पण ते थोडा विचार करताना इथे दिसत आहेत की बाबा तुम्ही कसा विचार करताल, की एकदम सडनली ह्या व्यक्तीमध्ये एवढा चेंजेस कसा काय झाला, मग हा माणूस खरा वागतोय का खोटा वागतोय वगैरे. तर हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे, हे त्यांचे विचार चालू आहेत. त्याच्यामुळे ना खूप गोष्टी बोलायच्यात, पण ह्या विचारामुळे ते तुमच्याशी त्या गोष्टी नाही बोलू शकत आहे, एक्सप्रेस नाही करू शकत आहेत. पण त्यांना ते एक्सप्रेस करायचं आहे. येस, त्यांना असं वाटतंय की तुम्ही खूप तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप खुश आहात, तुम्हाला कोणाची गरज भासत नाही, तुम्ही तुमच्यासाठी खूप सफिशियंट आहात. आणि त्याच्यामुळे मे बी बहुतेक तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तुम्ही त्यांना जास्त काय म्हणू आपण, पॅम्परिंग करत नाहीये, जास्त त्यांच्या पुढे पुढे करत नाहीये, त्यांना जास्त इतकं महत्व देत नाहीये. तुम्ही काही सिच्युएशन झाले तुमच्या लाईफमध्ये त्यांच्यासोबत, तर तुम्ही सोडून देता, की तुम्ही जास्त सिरियसली त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये. तर इथं थोडं काइंड ऑफ तुमची वैतागण्याची सिच्युएशन इथं दिसून येते. पण तुम्हाला असं वाटतं की ह्यांच्यासोबत काही बोलायला गेलं, काही सांगायला गेलं की हे काय म्हणतात, समजून घेत नाहीये, किंवा म्हणतो ना की काही सांगायला गेलं तर हे अंगावर धावून येणार वगैरे, असं काइंड ऑफ सिच्युएशन दिसते. मग तुम्ही म्हणता की जाऊ दे ना, कशाला यांच्याशी बोलायचंय, माझं माझं मी एकटं राहतो किंवा मी एकटी राहते, माझं माझ्या लाईफ कडे मी फोकस करते. अशा एनर्जीमध्ये तुम्ही त्यांना दिसत आहात. त्यांना असं वाटतं की तुम्ही खूप सफिशियंट आहात, तुम्ही मस्त इमोशनली बॅलन्स आहात, तुम्हाला त्यांच्या वागण्या बोलण्याचा काही तुम्हाला त्रास होत नाहीये, तुम्ही त्याचा त्रास स्वतःला करूनही घेत नाहीयेत. आणि येस, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये छान वेळ घालवत आहेत. हो, तुम्ही छान वेळ घालवताना त्यांना दिसत आहे. फिरताना फिरायला तुम्ही गेलेले आहेत किंवा मूवीला गेलेले आहेत, असं असं वाटतं की हा ही तर चांगली फिरतीये, किंवा ही हे तर चांगले करतात, तर ह्यांना काय प्रॉब्लेम. हे ते विचार करून करून आहे ना, त्यांची एनर्जी फार डाऊन होते इथे. ते असे एकदम अपसेट होऊन जातात, ते एकदम थकून जातात ते. आणि एनर्जीच त्यांच्या शरीरामध्ये राहत नाहीये. ते असे विचार करतात की अरे माझ्या वाचून सगळं चाललंय ह्यांचं, म्हणजे तुम्हाला काही फरक नाही पडत आहे, मी नसेल म्हणजे तुमचे पर्सन नसतील तर तुम्हाला काही फरक पडत नाहीये, कारण तो फरक तुम्ही दाखवतच नाहीये ना त्यांना. त्याच्यामुळे त्यांना ते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात आहेत. आणि हे त्यांनी किंवा तुम्ही कोणीतरी आहे ना, म्हणतात ना, जे ज्योतिष लोक असतात त्यांना तुम्ही काहीतरी विचारलेलं आहे. तुम्ही विचारलेलं असू शकता ह्या नात्यासंबंधामध्ये, ह्या नात्याच्या रिलेटेड, किंवा तुम्ही त्या पर्सनच्या रिलेटेड तुम्ही हे विचारलेलं असू शकता. कोणते तरी गुरुजी, ब्राह्मण किंवा जे ज्योतिषी लोक असतात त्यांच्याकडे तुम्ही काहीतरी विचारलेलं आहे. हे नातं कसं नातं कसं टिकणार आहे, किंवा त्या व्यक्तीविषयी तुम्हाला जर काही प्रश्न आले असतील, तुम्ही जर कन्फ्युज असाल त्या समोर तुमच्या पर्सनच्या वागण्या बोलण्याच्या किंवा कृती जे काय करतात त्या गोष्टीला धरून, तर तुम्ही विचारलेलं आहे काहीतरी ज्योतिष लोकांना, किंवा हे त्यांची एनर्जी असू शकते, वाईस वर्सा एनर्जी दिसून येते. किंवा त्यांनी पण विचारलेलं असेल की तुमच्या मनात नक्की काय चाललंय, तुम्ही ह्या नात्याला धरून किती सिरियस आहात, नाही आहात, आणि तुम्ही त्यांच्याविषयी काय विचार करत आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कोणाला तरी
जे ज्योतिष आहेत त्यांच्याकडे हे विचारलेलं आहे. ओके, ज्योतिष असू शकतात किंवा माझ्यासारखे जर टॅरो कार्ड रीडर्स असतील जे प्रेडिक्शन करतात तर त्यांनाही विचारलेलं असू शकतं, पण कोणाची तरी तिथे त्यांनी मदत घेतलेली आहे काही गोष्टीची उत्तरं शोधण्यासाठी. हे तुम्ही पण असू शकतं किंवा तेही असू शकतात. तो वाईट वर्सा एनर्जी इथे दिसून आलेली आहे. येस. इथे नंबर्स आलेले आहेत 1, 4, 1, 4 आणि 5. 1, 4, 5 नंबर आलेले आहेत. ही बर्थ डेट असू शकते तुमची किंवा तुमच्या पर्सनची, किंवा बर्थ मंथ असू शकतो, महिना असू शकतो. ओके. ओके, 3 नंबर पण आलेला आहे. 3 नंबर पण काहीतरी महत्वाचं असू शकतो तुमच्यासाठी, तुमच्या पर्सनसाठी. जानेवारी, मार्च मध्ये काहीतरी होऊ शकतं. येस, मार्च मध्ये काहीतरी होऊ शकतं पुढच्या महिन्यामध्ये. आणि त्यांचा जो आहे ना, त्यांचा जो अँगर इश्यू होता ना, मी म्हणत होते ते चिडचिड राग राग करतात ते, तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेमला फेस करावं लागलेलं आहे. तर ते त्यांचं एक्सप्लोर करतात ते नेचर, की कुठल्या कुठल्या टायमाला मी कसं कसं तुमच्यावर चिडलोय किंवा चिडलीये. एनर्जी मॅटर करते इथे. मेल फिमेल वर मी रिडिंग ऍक्च्युली करतच नाहीये, एनर्जी जी मला कॅच होते त्याच्यावर रिडिंग करते. तर ते तुमच्या पर्सनला असं वाटतं आहे की एक्सप्रेस करायला पाहिजे होतं मी सगळ्या गोष्टी तुम्हाला, की तुम्हाला त्यांनी एक्सप्रेस करायला पाहिजे होतं. ज्या त्यांच्या फिलिंग्स होत्या वगैरे, तर त्या एक्सप्रेस करायला त्यांनी हवं होतं. कंट्रोल युअर एंगर इश्यू. ओके. आता जर तुम्ही चिडलेला आहात असं त्यांना दिसत आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्लीज तुम्ही चिडू नका त्यांच्यावर. म्हणजे ते असं म्हणतात की प्लीज चिडू नकोस माझ्यावर, असं ते तुमचे पर्सन असं तुम्हाला म्हणत आहे की प्लीज चिडू नको माझ्यावर, की जे काय आहे ते माझ्याशी शांतपणे येऊन बोल आणि डिस्कशन करूया आपण, पण चिडू नको माझ्यावर, असं ते तुम्हाला इथे बोलत आहेत. त्यांचे करंट फिलिंग इथे दिसून आलेली आहे. आणि ते त्यांची विजन पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतात आहेत, की जे आहे तुमच्या बाबतीत ज्या गोष्टी दिसतात आहेत किंवा ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, तर त्याच्या पलीकडे काही असू शकतं का, किंवा जे तुम्ही कधी सांगितलं नाहीये. म्हणजेच काय, की ते तुम्हाला मनातून ओळखण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करत आहेत, की तुम्हाला काय मनापासून हवं आहे, तुम्हाला काय हवंय, काय नकोय. ओके. ह्या सगळ्या गोष्टी ते एक्सप्लोअर करतात आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांना काय करता येईल ह्याचा ते विचार करत आहे, आणि ते विचार करून ते तुमच्या समोर त्या गोष्टी डिस्कस करायचा विचार करत आहे, एक्सप्रेस करायचा विचार करत आहे. पण त्यांना असं वाटतंय की तुम्ही त्यांच्यावर रागवलेला आहात, तुम्ही चिडलेला आहात, तर तुम्ही डिस्कशन करताल की नाही, की तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोलताल की नाही, संवाद साधताल की नाही, असं त्यांना ते कुठेतरी एक भीती वाटत आहे त्यांना. तर ते त्यांना असं वाटतंय की तुम्ही प्लीज बोला, रागवू नका. मी तर तुमच्यासोबत जर संभाषण करायला आले की बोलायला काहीतरी, तर तुम्ही प्लीज चिडू नका, असं त्यांचं म्हणणं आहे इथे. आणि काही काहींच्या बाबतीमध्ये पैशाला धरून काहीतरी वाद झालेले असावेत. काही लोकांच्या बाबतीतच येत आहे की वाद झालेत, पण ते पैशाला धरून, म्हणजे म्हणतो ना इन्कम सोर्सला धरून, इन्कमला, सेव्हिंग्सला, अशा गोष्टींना धरून तुमचे आणि त्यांचे काहीतरी वाद झालेले आहेत. तर त्यांना असं वाटतंय की त्या गोष्टीवर थोडस शांतपणे समोरासमोर बसून बोललं गेलं पाहिजे. तुम्हाला जर काही गैरसमज झाले असतील किंवा त्यांना काही गैरसमज झाले असतील, तर त्याविषयी समोरासमोर बसून त्या टॉपिकवर बोललं गेलं पाहिजे. येस. आणि ते म्हणतात की जी सिच्युएशन आहे किंवा आपल्या लाईफमध्ये जी काही सिच्युएशन आहे रिलेशनशिपला धरून किंवा या नात्याला धरून, तर त्याला धरून
आपण काही गोष्टी ठरवून म्हणजे प्रिपरेशन करायचंय. म्हणजे त्यांचं म्हणणं काय चाललंय की आपण या नात्याला धरून काहीतरी प्रिपरेशन करूया, काहीतरी प्लॅनिंग करूया, काहीतरी कमिटमेंट देऊया एकमेकांना, किंवा काहीतरी विचार करूया. म्हणजे एक चांगला विचार करूया या नात्याला धरून, किंवा हे नातं टिकेल ह्या गोष्टीला धरून, आणि त्याच्यासाठी आपण थोडंसं प्रिपरेशन करूया, असं त्यांच्या डोक्यामध्ये तो विचार चालू आहे की येस, प्रिपरेशन करूया, असं त्यांना तिथे हा विचार त्यांच्या सतत डोक्यामध्ये चालू आहे सतत, की जे काय झालंय ते आता जाऊ देत. आपण ह्या पुढे आता थोडंसं पाहूया या नात्यामध्ये काय बदल करता येईल, काय चांगल्या गोष्टी घेऊन येता येईल. ओके, ज्या चुका झाल्यात त्या एकमेकांना त्याच्याविषयी एकमेकांना माफ करून टाकूया, किंवा त्या गोष्टी सोडून देऊया. आपण जास्त धरून नको त्या गोष्टी ठेवायला, आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढून आपण एक चर्चा करूया, आणि ते चर्चा करून त्या गोष्टीचं प्रिपरेशन करूया, असं त्यांच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी चालू आहेत, की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलायचं आहे. येस, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांच्या मनामध्ये. 8 नंबर पण आलेला आहे. 8 नंबर पण इम्पॉर्टंट असू शकतो तुमच्यासाठी. त्यांचे बर्थ डेट, तुमचे बर्थ डेट, बर्थ मंथ असू शकतो. ओके, किंवा पुढच्या महिन्याच्या 8 तारखेला काहीतरी होऊ शकतं, 8 दिवसात काहीतरी येस, 8 दिवसामध्ये त्यांचा कॉल येऊ शकतो, किंवा 8 दिवसामध्ये ते तुमच्याशी समोरासमोर चर्चा करतील या सर्व गोष्टींवर. तर असं काइंड ऑफ एनर्जी तुमच्या पर्सनची मला कनेक्ट झालेली आहे. हो, येस. इमोशनल खूप गोष्टी त्यांच्या बदललेल्या आहेत. म्हणजे जर ते खूप रागिष्ट असतील तर आता ते खूप शांत झालेले स्वभावाचे, किंवा पहिले त्यांचे खूप मूड स्विंग्स होत असतील तर आता त्यांचे मूड स्विंग्स सेटल झालेले आहेत. तर असं त्यांच्या इमोशन मध्ये, भावनांमध्ये, फिलिंग्स मध्ये खूप मोठा बदलाव आलेला आहे, खूप मोठा चेंज आलेला आहे. तर अशी त्यांची एनर्जी आता मला कनेक्ट झालेली आहे. तर त्यांच्यात हे बदलाव झालेले असावेत. येस, त्यांचा इगो असेल तर तो इगो त्यांनी मारून टाकला असेल, तो इगो. तो इगो त्यांनी संपवला असेल, असं त्यांची एनर्जी येते इथे. आणि ते खूप लव्हिंग केअरिंग एनर्जी मध्ये, आणि थोडस असं पण वाटतंय की ते नाही तुमच्याशिवाय राहू शकत आहेत. अशी पण एनर्जी आलेली आहे की तुमच्याशिवाय नाही राहू शकत आहेत ते, तुमच्याशिवाय जगू नाही शकत आहे, किंवा तुमच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही, असं काइंड ऑफ त्यांची एनर्जी इथे कॅच झालेली आहे. बघू अजून काय कार्ड्स येतात त्यात. तुम्ही नाही येतं त्यांना खूप बोर होत आहे. तुमची सवय झालेली असावी त्यांना तुमच्यासोबत खूप दिवस गप्पा मारल्या नाहीत, एक चांगला टाइम त्यांनी स्पेंड केलेला नाहीये. तर सगळे असून सुद्धा त्यांना बोर इथं फिलिंग होत आहे. तुम्ही हवे आहात, तुम्ही त्यांना हवे आहात, हे त्यांना सतत असं जाणवत आहे की कमी आहे तुमची त्यांच्या लाईफमध्ये. तुम्ही नाही येत तर ती कमी आहे, ती जागा मोकळी आहे त्यांच्या जीवनामध्ये, तर ती त्यांना भरून काढायची आहे. जसं म्हणतो ना आपल्याला की खूप तहान लागलेली आहे आणि ग्लास रिकामा आहे, तर त्यांना ते असं वाटतं की आपण काय करतो, मग ते ग्लास पाण्याने भरतो आणि आपण ते इतके तहानलेलं असतो की ते पाणी आपण घटघट करून पिऊन टाकतो. तर तशी एक तहान आहे त्यांना, की त्यांना काय वाटतं की ती जागा रिकामी आहे आणि ती भरून काढण्यासाठी तुम्ही त्यांना तिथे हवे आहात. तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये तिथे हवे आहात, आणि तुम्ही आलात की त्यांची जी जागा फुलफिल होईल. म्हणजे तुमची तुलना ते पाण्यासोबत करत आहे. जेवढं पाणी गरजेचं आहे जीवनासाठी, तेवढंच तुम्ही गरजेचे आहात त्यांच्यासाठी, असं ते दिसून येत आहे. ते त्यांची एनर्जी की तुमची तुलना ते पाण्यासोबत करत आहे. वाव, किती छान आहे ना, मस्त. अशी काइंड ऑफ एनर्जी निघून आलेली आहे. तर हे जर रिडिंग तुमच्याशी मॅच झाले असेल
तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये शेअर करायचं आहे की किती पर्सेंट ही रीडिंग तुम्हाला मॅच झालेली आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके गाईज, ठीक आहे. पाईल 1 ची रीडिंग इथे संपवलेली आहे मी. एवढेच मेसेज मला येत आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके गाईज, बाय बाय पाईल 1. हॅलो पाईल 2. आता पाईल 2 साठी मी रीडिंग देणार आहे इथे. तर लवकरात लवकर एनर्जी एक्सचेंज साठी व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे, सॉरी, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि तुम्ही ज्या पर्सन विषयी तुम्हाला ज्या पर्सनच्या विषयी इथे रीडिंग तुम्ही घेत आहात, तर त्या पर्सनचं नाव मनामध्ये 3 वेळा घ्यायचं आहे आणि त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर इमॅजिन करायचा आहे. ओके, मी रीडिंगला स्टार्ट करते तुमच्यासाठी. माझ्या पाईल 2 व्ह्युअर्ससाठी इथे मेसेजेस द्या. माय गार्डियन एंजल, माय स्पिरिट गाईड्स, जे माझा व्हिडिओ पाहत आहेत पाईल 2 चा, त्यांचे पर्सनची करंट एनर्जी काय आहे, ते पर्सन माझ्या व्ह्युअर्सचा काय विचार करत आहेत. ओके, इथे असून दिसून येत आहे की त्यांना असं वाटतंय की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप छान जगत आहात. तुमचं करिअर तुम्ही छान सेट केलेलं आहे. तुम्ही काही पण करिअर करत असाल, एखादा बिझनेस करत असाल, स्टडी करत असाल, तर ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, तर तुम्ही तुमच्या त्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहे. छान तुमची प्रोग्रेस त्यांना इथे दिसत आहे की तुम्हाला त्यांची गरज नाहीये, किंवा तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची गरज नाहीये, किंवा तुमचं लाईफ त्यांच्या वाचून काही थांबलेलं नाहीये, असं ते विचार करतात आता. आणि त्यांना असं वाटतंय की एवढं सगळं असून सुद्धा ते तुम्हाला विसरू शकले नाहीयेत, किंवा त्यांच्या डोक्यातून तुमचा विचार जात नाहीये. तर असं तुम्ही काय केलंय त्यांच्यावर, कसली जादू केलेली आहे की ते तुम्हाला विसरू शकत नाही, किंवा तुमचा विचार ते त्यांच्या डोक्यातून काढू शकत नाहीये, असं त्यांना वाटतंय की तुम्ही कसली जादू केलेली आहे त्यांच्यावर, असं ते विचार करत आहेत की तुम्हाला तर त्यांची कसलीच आठवण येत नाही, तुमचं काहीच आडत नाही त्यांच्या वाचून, आणि मात्र त्यांचं आडतंय, त्यांना तुमची आठवण येते. तर अशी तुम्ही काय जादू केली आहे त्यांच्यावर, असं त्यांना वाटत आहे. आणि त्यांना हे पण गोष्टी थोडंसं असं त्यांना वाटतंय की तुम्ही आता त्यांच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड तिथं दिसत नाहीये, किंवा तुमचं जास्त लक्ष नाही तुमच्या पर्सनवर. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये थर्ड पर्सन असू शकतो, त्यांच्याकडे तुमचं जास्त लक्ष आहे. मग आता हे थर्ड पर्सन कोणी असू शकतं, तुमचे फॅमिली मधले मेंबर असू शकतात, किंवा तुमचं फ्रेंड सर्कल असू शकतं, किंवा एखादा क्लोज फ्रेंड असू शकतो तुमचा, किंवा अजून काय सांगता येईल, थर्ड पार्टी असं नाही म्हणता येणार की तुम्ही अफेअर मध्ये वगैरे नाही वाटत आहे मला, पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असं काहीतरी आहे की ज्याच्याकडे तुमचं जास्त आकर्षण दिसून येत आहे, तुमचं जास्त लक्ष तिकडे तुम्ही दिलेलं त्यांना असं जाणवत आहे. त्यांना असं वाटतं की तुमचं त्यांच्याकडे लक्ष नाही, तुमचं इतर गोष्टींकडे जास्त लक्ष आहे, आणि तुम्हाला फारशी त्यांची आता गरज नाही भासत आहे, असं ते विचार करताना ते दिसत आहे की तुम्हाला तुमचं कम्पॅटेबल असं कोणीतरी भेटलेलं आहे. येस, की तुम्हाला जसं हवं होतं तुमच्या लाईफमध्ये, या तुमच्या स्वभावाला जुळणारं, तुमच्या आवडीनिवडीला जुळणारं, तुमच्या करिअरला जुळणारं, किंवा अजून असं काही असू शकतं की ज्याला जुळणारं कोणीतरी तुम्हाला भेटलेलं आहे, जे
तुम्ही कम्पॅटेबल आहात दोघ जण एकमेकांसाठी, असं तुम्हाला कोणीतरी भेटलेलं आहे, तर तिथं तुमचं जास्त लक्ष आहे आणि ह्यांच्याकडे तुमचं कमी लक्ष आहे, असं त्यांना ते सतत जाणवत आहे. आणि ते तर त्या गोष्टीला धरूनच सतत एका सर्कल मध्येच ते विचार करताना दिसत आहेत, एक पॅटर्न मध्येच ते विचार करताना दिसत आहेत, की हा पॅटर्न तुम्ही त्यांच्यासोबत असताना पण तुम्हाला जाणवलं असेल, की काय आहे हे व्यक्ती सतत तेच 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 का विचार करतात, सतत तेच 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 का बोलतात, असं तुम्हाला जाणवलं असेल. तर अजूनही ते त्याच पद्धतीने विचार करतात, त्या कार्मिक सायकल मध्ये किंवा त्या पॅटर्न मध्येच एक गोल सर्कल मध्ये ते विचार करताना, तेच 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 विचार करताना इथे त्यांची एनर्जी कॅच झालेली आहे मला. पण आता ही सिच्युएशन एंड होईल, कारण अं, कुठेतरी ही जो पॅटर्न एनर्जी आहे ना, ही इथे ब्रेक होणार आहे. येस, ही ब्रेक होणार आणि नवीन काहीतरी होऊ शकतं, नवीन संवाद साधू शकतील किंवा हा पॅटर्नच चेंज करू शकतील. ओके, पॅटर्न चेंज करू शकतील किंवा त्यांना असं वाटतं की तुमचं जास्त लक्ष तुमच्या फॅमिलीकडे आहे, तुमच्या आई, तुम्ही जास्त आईला सगळ्या गोष्टी शेअर करत असताल तुम्ही, तर त्यांना असं जाणवतंय की तुम्ही प्रत्येक गोष्ट आईला का सांगता, किंवा आईच्याच एज मधली अशी कोणी व्यक्ती असू शकते जी फिमेल आहे, की तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांना का जाऊन सांगता. आपले काही सिक्रेट गोष्टी असतात, काही पर्सनल गोष्टी असतात, तर तुम्ही त्यांनाही शेअर करायला पाहिजे, असं त्यांना ते विचार करतात तिथे, की तुम्ही ते तसं शेअर नाही करायला पाहिजे. येस, की तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात हवं होतं, तुम्हाला जे हवं होतं ते ते तुम्ही मिळवलेलं आहे असं त्यांना वाटत आहे, किंवा तुम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, तिथे तुमचं जास्त फोकस त्यांना दिसत आहे, की तुम्हाला तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी मिळवायच्या, ज्या अचीव करायच्या आहेत, जे तुमचे ड्रीम्स आहेत, ओके, तर त्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत, तर त्या गोष्टीकडे तुमचं जास्त लक्ष केंद्रित आहे, तुम्ही त्याच्यावर काम करताना दिसत, तुम्ही बिझी दिसताय त्यांना, की तुम्ही बिझी आहात त्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी, अचीव करण्यासाठी, आणि तुम्ही त्या गोष्टीला धरूनच तुम्ही तुमचे विचार करत आहात आणि प्रॅक्टिकल माइंडसेट मध्ये आहात. ओके, असं त्यांना ते जाणवते आणि अशा गोष्टी असं ते विचार करत आहे तिथे. तुम्ही खूप हुशार झालेला आहात, तुम्हाला आता कोणती सिच्युएशन असेल तर ती तुम्ही मॅनेज करू शकता, हँडल करू शकता, कशी परिस्थिती आली, कशी वेळ आली तर तुम्ही ती बरोबर निभावून नेता, असं ते विचार करतात की तुम्ही खूप स्ट्रॉंग झालेला आहात, विचारांनी मनाने खूप स्ट्रॉंग झालेला आहात. हो, आणि तुमच्यामध्ये ती तुम्ही पॉवर क्रिएट केलेली आहे, की तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या तुम्ही अचीव करणारच. आणि आता तुम्ही खूप बारकाईने त्या गोष्टींचा विचार करताय, खूप बारकाईने, म्हणतो ना की प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा छोट्यातली छोटी गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी कशा पूर्ण करता येईल, तुम्हाला तुमची जी स्वप्न आहे, तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात तुमच्या लाईफमध्ये घडायला, त्या बाबतीत तुम्ही हा विचार करत आहात, असं तुमच्या पर्सनला वाटतंय, की तुम्ही असे विचार करत आहात की त्या गोष्टी ज्या तुमच्या लाईफमध्ये घडायला हव्या आहेत, तर त्या खूप तुम्ही बारकाईने विचार करून त्याच्यामध्ये सक्सेस कसं मिळेल वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करत आहात आणि ऍक्शन पण घेतलेली आहे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, आणि तुम्ही त्या पूर्ण पण करत आहात, असे तुमचे पर्सन इथे विचार करताना दिसत आहेत. हो, तुम्ही आता साधे भोळे राहिलेले नाहीयेत, असं त्यांना वाटतं, की तुम्हाला कोणी इमोशनली ब्लॅकमेल नाही करू शकत, तुम्हाला कोणी इमोशनली ट्रॅप नाही करू शकत,
तुम्ही तितके हुशार झालेला आहात. तुम्ही समोरच्या माणसाचं इंटेन्शन लगेच समजून घेऊ शकता. तुम्हाला समजतं लगेच इंटेन्शन, कोणत्या इंटेन्शननी हा माणूस आपल्याशी बोलायला आलेला आहे. ओके. तर हे सगळं तुम्हाला जाणवतं, तुम्हाला ओळखू येतं हे सगळं, असं त्यांना वाटत आहे तुमच्या पर्सनला. आणि तुम्ही खूप बारकाईने सगळ्या गोष्टींचा विचार करता. मग समोर एखादी सिच्युएशन असेल तरी त्या सिच्युएशनचा तुम्ही विचार करता, किंवा तुम्ही तुमच्या सोबत कुठली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा पण तुम्ही खूप बारकाईने विचार करता. मॅच्युअरिटी आली आहे तुम्हाला असं त्यांना वाटते. तुम्ही मॅच्युअर पर्सन आहात आता. तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही, तुम्हाला कोणी वेड्यात काढू शकणार नाही, असं तुमच्या पर्सनला इथे वाटत आहे. बघूया अजून काय मेसेजेस आहेत. तुमच्यामध्ये खूप एनर्जी क्रिएट झालेली आहे. तुम्ही थकत नाहीये. तुम्ही खूप जोमाने तुमच्या गोष्टींकडे तुम्ही फोकस केलेला आहे. त्याच्यावर तुम्ही हार्डवर्क करत आहात. तर ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. येस. आणि जरी तुम्ही फिजिकली जर काही त्रास होत असेल तुम्हाला, तर तुम्ही त्यातून बरे झालेला आहात. तुम्ही खूप आनंदी राहायला लागलेला आहात. तुम्ही आशावादी झालेला आहात. सक्सेस तुमच्या लाईफमध्ये येत आहे असे ते विचार करताना इथे दिसत आहेत. आणि इन्स्पिरेशन तुम्हाला कोणाकडून तरी भेटत आहे. तुम्ही स्वतःचं पण इन्स्पिरेशन इथे असू शकतं, पण त्यांना असं वाटतं की तुम्हाला कोणीतरी इन्स्पायर करत आहे तुमच्या लाईफमध्ये. तुमच्या या सक्सेसफुल लाईफमध्ये तुम्हाला कोणीतरी इथे इन्स्पायर केलेलं आहे. तुम्हाला कोणीतरी प्रेरित केलेलं आहे. तुमची प्रेरणा कोणीतरी बनलेलं आहे इथे, असं त्यांना वाटत आहे. आणि तुमचं बघण्याचा दृष्टिकोन खूप मोठा झालेला आहे. तर तुम्ही बिग पिक्चर इथे पाहत आहात. मोठी मोठी स्वप्न तुमची मनाशी बाळगून आहात इतके वर्षांपासून, आणि आता ती स्वप्न पूर्ण होत आहे. तर तुम्ही अजून अजून त्याच्या रिलेटेड मोठी मोठी अजून स्वप्न तुम्ही पाहायला लागलेले आहात. आणि तुमच्या लाईफमध्ये तुमचं खूप नेम फेम इथे झालेलं आहे. लोक तुम्हाला ओळखतात, लोक तुम्हाला रेकग्नाइज करतात. मे बी तुमचे फ्रेंड सर्कल मोठं झालेलं असेल इथे, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करता किंवा तुम्ही जिथे एज्युकेशन घेताय, तर तिथे लोक तुम्हाला खूप नवसतात की तुमचं नाव तिथे निघतंय, नाव घेतात लोक. आणि तुम्ही हिलिंग केलेलं आहे स्वतःचं. तुम्ही स्वतःला म्हणजे त्रासातून तुम्ही गेलेला आहात, पण त्या त्रासाला तुम्ही पूर्णपणे बरं केलेलं आहे. दुखावला गेला असेल, हर्ट झालं असेल कुठल्या गोष्टींमुळे, तर तिथून तुम्ही पूर्णपणे बरे स्वतःला बरे, तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलंय, स्वतःला बरं केलेलं आहे. ओके. स्वतःला आनंदी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, आणि तुमचं फोकस पूर्ण पॉझिटिव्ह गोष्टींकडे आहे. आता निगेटिव्ह गोष्टींकडे तुमचा फोकस नाहीये इथे. पॉझिटिव्ह विचार करत आहात. येस. त्याच्यामुळेच तुमची इथं हिलिंग झालेली आहे. त्यांना या गोष्टी जाणवत आहेत की तुमची हिलिंग झालेली आहे इथे. मटेरियलिस्टिक म्हणजे काय म्हणू, भौतिक क्षेत्रामध्ये, म्हणजे भौतिक गोष्टींना धरून तुमची जर काही स्वप्न असतील, किंवा काय म्हणू आपण, की तुम्हाला एखादं घर घ्यायचं असेल, फ्लॅट घ्यायचा असेल, काही असू शकतं. मटेरियलिस्टिक लाईफ म्हणजे काय, की भौतिक गोष्टी येतात त्याच्यात सगळ्या. गाडी आली, बंगला आला, घर आलं, एक लाईफस्टाईल आलं, की जे लाईफस्टाईल खूप
म्हणतो ना आपण लॅविश लाईफस्टाईल आहे, लक्झरियस लाईफस्टाईल आहे, की मोठ्या मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं किंवा हॉटेलिंग करणं, छान फिरायला जाणं, नवीन नवीन छान छान कपडे, ब्रँडेड कपडे तुम्ही वापरणं वगैरे, या अशा काहीतरी गोष्टी त्यांना दिसल्या आहेत तुमच्या बाबतीमध्ये, की तुम्ही खूप मटेरियलिस्टिक माणूस झालेला आहात असं ते विचार करताना ते दिसत आहेत. आणि फ्रीडम तुमच्याकडे आलेला आहे, तुमचं लक तुम्हाला साथ देत आहे असं ते विचार करत आहेत. येस. की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जुन्या गोष्टींना संपवून, म्हणजे जुन्या गोष्टींचा अंत करून नवीन गोष्टींची सुरुवात, नवीन लाईफची सुरुवात तुम्ही तुमच्या लाईफमध्ये केलेली आहे. आणि बरोबर आहे, कारण कसं आहे, तुम्ही एक कारण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काहीतरी न्यू बिगिनिंग केलेली आहे कुठेतरी कोणत्या तरी एरियामध्ये, जी जी त्यांना दिसतीये. मग ती तुमची पर्सनॅलिटी असू शकते, ते तुमच्या विचाराला धरून असू शकतं, ते तुमच्या भौतिक गोष्टींना धरून असू शकतं, जे तुमच्या पॅशनेट एनर्जीला धरून असू शकतं. ओके, तुमचे विचार धारणा असू शकते, तुमचं बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो, असं काही असू शकतं की तुमचं करिअरकडे बघण्याचे दृष्टिकोन, तुमच्या करिअरकडे तुमचं बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो, जिथं कुठंतरी नवीन सुरुवात झालेली, की पहिले तुम्ही तसे नव्हता आणि आता तुम्ही एकदम वेगळे एक पर्सन मध्ये कन्वर्ट झालेला आहात. म्हणजे पहिलीची जी व्यक्ती ती खूप अपोजिट होती, आता तुम्ही जसे आहात त्याच्या समोर आत्ताचे तुम्ही आणि पहिलेचे तुम्ही ह्याच्यामध्ये खूप विरोधाभास आहे, खूप अपोजिट एनर्जी आहे असं त्यांना ते जाणवते, की तुम्ही पहिले किती वेगळे आहात आणि आता किती वेगळे झालेले आहात असं हे त्यांना जाणवत आहे इथे. आणि त्याच्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहेत. येस. त्यांचे इमोशन्स बघूया काय आहेत. लव्ह इमोशन आलेलं आहे, ते खूप ते खूप प्रेम करतात तुमच्यावर, हे ते त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की मी खूप माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, हे शब्द येतात आहेत मला, की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, मला सोडून जाऊ नकोस, किंवा माझ्याशी बोलणं बंद करू नको, किंवा हे नाते इथे म्हणजे या नात्याला इथे फुल स्टॉप देऊ नकोस, किंवा माझ्याशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न कर, हे सगळं परत व्यवस्थित होऊ शकतं, आपण एकंदर बसून या सगळ्या गोष्टींवर चर्चा करू. ओके. तर असं ते मनातल्या मनात बोलत आहेत तुम्हाला समोर गृहीत धरून असं. आणि मी आता खूप नम्रपणे वागेल, मी खूप प्रेमाने वागेल, काळजी घेईल, तुझा विचार करेल, तू हवी आहे लाईफ मध्ये, माझं खूप प्रेम आहे, असंच त्यांचे मेसेजेस इथे, त्यांचे इमोशन्स इथे दिसून येत आहेत. आणि ते सॅड आहेत, खुश नाही येते त्यांच्या लाईफ मध्ये, दुःखी आहेत ते. तुम्ही त्यांच्या लाईफ मध्ये नाही येत याच्यामुळे ते खूप दुःखी आहेत. चेहरा पडलेला, कशातच त्यांचं लक्ष लागत नाहीये, कशातच त्यांना इंटरेस्ट वाटत नाहीये. ओके. असं एक सॅड एनर्जी त्यांची इथे दिसून येते, दुःखी एनर्जी इथे त्यांची दिसून येत आहे. चेहरा पाडून खूप चेहरा असा पडलेला दिसतोय, चेहरा पाडून बसलेले दिसतात तुमचे पर्सन इथे. आणि मे बी आता रडायला पण लागतील अशी पण सिच्युएशन, अशी पण इथं इमोशन्स त्यांचे दिसून येत आहेत, की ते रडतील किंवा ते रडलेले पण असतील. एकट्यामध्ये तुमचे पर्सन रडलेले असू शकतात, या सगळ्यांचा विचार करून अशी एनर्जी इथे कनेक्ट झालेली आहे गाईज.
येस. तर असं एकंदर हे पर्सन तुमचा विचार करत आहेत, त्यांची ही करंट एनर्जी आहे. ओके. इथे मी नंबर्स तुम्हाला सांगते. 8 नंबर आहे, 3 नंबर आहे, त्याच्यानंतर 1 नंबर आहे, 10 नंबर आहे. ओके. तर हे काहीतरी इम्पॉर्टंट असू शकतो तुमच्यासाठी. बर्थ नंबर असू शकतो तुमचा, किंवा तुमच्या पर्सनचा बर्थ मंथ असू शकतो, किंवा पुढच्या महिन्याच्या ह्या तारखेमध्ये काहीतरी होऊ शकतं. ते तुमच्याशी बोलू शकतात, तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा तुमच्याशी चर्चा करू शकतात, बोलण्याचा प्रयत्न नक्की करतील. हो. येत्या काही 10 दिवसामध्ये, किंवा काही काहींसाठी असं दिसून येत आहे की पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला, 8 तारखेला, 10 तारखेला काहीतरी होऊ शकतं. ते तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शकतात इथे. ओके. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकतात, असं इथे दिसून येत आहे. आणि येस, ही पूर्ण होती पाईल 2 साठी रीडिंग. तर ही तुम्हाला रेझोनेट झाली असेल तर चॅनलला लाईक करा, आणि किती पर्सेंट ही रीडिंग तुमच्याशी मॅच झालेली आहे, तुमच्या सिच्युएशन, तुमच्या पर्सन सोबत मॅच झालेली आहे, मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा गाईज. ओके. तुम्ही शेअर करत नाही ना, तर मग मला असं वाटते की अरे माहिती नाही कोणाशी रीडिंग मॅच झाली आहे, कोणाशी नाही. तर मला तिथे ना थोडंसं असं वाटतं की मग थोडा इंटरेस्ट कमी होतो माझा. तर असं नका करू, तुम्ही शेअर करा किती पर्सेंटेज रीडिंग तुमच्यासोबत शेअर झालेली आहे. तर ती एनर्जी नेहमी माझ्यासोबत राहील, आणि पुढच्या वेळेला तुमच्या एनर्जीला धरूनच इथे ॲक्युरेट गायडन्स तिथं येतील. ओके गाईज. तर ही होती रीडिंग पाईल 1 आणि पाईल 2 साठी. ओके गाईज. तर मी रीडिंग इथे संपवते आहे. खुश रहा, हॅपी रहा, पॉझिटिव्ह विचार करा. ओके गाईज, बाय बाय.